चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया चॅप्टर 2 चा पार्ट 3. हा लास्ट पार्ट आहे आपला. काल आपण बघितलं होतं संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवाची माहिती. आज आपण बघणार आहोत संत एकनाथ आणि संत तुकाराम अँड संत रामदास यांना. वेळ भेटला तर क्वेश्चन आन्सर करू, नाही तर मग पुढच्या लेसनमध्ये. ठीक आहे. संत एकनाथ, सेंट एकनाथ कॅरीड ऑन द वर्क स्टार्टेड बाय संत नामदेव अँड संत ज्ञानेश्वर. म्हणजे काय केलं संत एकनाथांनी? जे वर्क संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलं होतं त्याला त्यांनी पुढं चालवलं. ही लिव्ड इन पैठण. ते कुठे राहत होते? पैठणमध्ये. ही प्रीच दॅट द वे टू रीच गॉड वॉज थ्रू डिवोशन. म्हणजे त्यांनी काय केलं? शिकवण कशाची दिली? भक्तीची, भक्ती मार्गाची शिकवण केली. भक्ती मार्ग कशाची शिकवण दिली? भक्ती मार्ग. ही wrote न्यूमरस रिलिजियस सॉंग्स. त्यांनी अनेक धार्मिक गाणे लिहिले. त्यांना काय म्हणत होते? अभंग, ओवीज आणि भारुड. भारुड हा आपला नाटकासारखा प्रकार असतो. हिज ॲडवाइस to the people was not to accept any distinction of high and low. त्यांनी काय संदेश दिला? की उच्च नीच असा भेदभाव करू नका. डिस्टिंक्शन म्हणजे भेदभाव. He made friend with poor and downtrodden. म्हणजे त्यांनी काय केलं? जनरल्या गांजांशी मैत्री केली, त्यांना मदत केली. अँड टॉट देम. ही मेड फ्रेंड्स विथ द पुअर अँड द डाऊन ट्रोडन. म्हणजे रंजले गांजलेले लोक. अँड टॉट देम डिव्होशन टू द गॉड. म्हणजे त्यांना भक्तिमार्ग शिकवला. हिज लव एक्सटेंडेड. आता रंजल्या गांजले किंवा गरीब लोक, उच्च नीच असे लोकांना भेदभाव न करता नाही तर केलीच, पण त्यांचं जे प्रेम होतं ना की माणसावरच होतं, तर डम्ब इवन टू द डम्ब ॲनिमल. डम्ब म्हणजे मुका प्राणी. त्यांचं जे प्रेम होतं मुक्या प्राण्यांवर पण होतं. ही एक्झॉर्टेड द पीपल टू लव ऑल लिव्हिंग बीइंग अँड प्रॅक्टिस व्हॉट ही प्रीच्ड. म्हणजे त्यांनी काय केलं की लोकांना सगळ्यांवर प्रेम करा असा संदेश दिला. आणि प्रॅक्टिस व्हॉट ही प्रीच म्हणजे काय असते? प्रॅक्टिस म्हणजे आपण काय करतो है ना, करणी. आणि प्रीच म्हणजे उपदेश.
त्याला मराठीत एक म्हण आहे, बोले तसा चाले. बोले तसा चाले. म्हणजे जे ते बोलत होते, जे ते शिकवण देत होते, ते स्वतः आचरण करत होते. प्रॅक्टिस म्हणजे आचरणात आणणे. आणि प्रीच म्हणजे शिकवण देणे, उपदेश देणे. one day he was going to the river गोदावरी. कुठे जात होते ते? गोदावरी रिव्हरवर. कशासाठी? फॉर बाथ, म्हणजे आंघोळीसाठी. इट वॉज अ नून अँड व्हेरी हॉट. म्हणजे काय होती? दुपार होती आणि फार गरम होतं. फार गरम होतं म्हणजे सूर्य फार तापला होता, गरमी. द सँड बेड अलॉंग द रिव्हर साईड वॉज व्हेरी हॉट टू. आता रिव्हर एवढी तापली होती तर ते रेती, जे रिव्हरच्या साईडनं रेती पडलेली असते त्याला काय म्हणतात? सँड बेड. सँड बेड पण तापला होता. ही हर्ड द क्राईंग ऑफ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. त्यांना काय? रडण्याचा आवाज आला. कशाचा? कुणाचा? लहान मुलाचा. कुठे बसला होता तो? रिव्हरच्या सँडवर. ठीक आहे. एकनाथ लुक अराउंड अँड सॉ द चाइल्ड. ही रश टू हिम. ते त्याच्याकडे धावले. अँड लुक अराउंड फॉर द चाइल्ड्स पॅरेंट. इकडे तिकडे बघितलं त्यांनी की कुठे चाइल्डचे पॅरेंट आहेत का. ही पिकअप द चाइल्ड इन हिज आर्म. त्यांनी काय केलं? त्या मुलाला उचललं. वाईफ हिज टीयर्स. त्यांचे अश्रू पुसले. अँड रीच हिम होम. त्यांना घरी पोचवून दिलं. हे बघा, हे गोदावरी नदी आहे. हे एकनाथ महाराज आहेत. हे त्यांना बाळ सापडलं नदीपात्रात, सँडबेडवर. ठीक आहे. इन दिस वे, बाय हिज पर्सनल एक्झाम्पल, एकनाथ इम्प्रेस द मॅसेज ऑफ लव अँड इक्वॅलिटी ऑन माइंड ऑफ पीपल. म्हणजे काय म्हणते? अशा पद्धतीने, इन दिस वे म्हणजे अशा पद्धतीने, बाय हिज पर्सनल एक्झाम्पल, स्वतःच्या एक्झाम्पलवरून, एकनाथ इम्प्रेस द मॅसेज ऑफ लव अँड इक्वॅलिटी ऑन माइंड ऑफ पीपल. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं की जो प्रेमाचा आणि समतेचा संदेश आहे तो लोकांच्या मनावर बिंबवला. आता बघूया सेंट तुकाराम. हे आहेत तुकाराम महाराज. कोण आहेत हे? तुकाराम महाराज. ओ माय गॉड. हे आहेत तुकाराम महाराज. ठीक आहे. टू ग्रेट सेंट्स. कोणकोणते? दोन महान संत. कोण? तुकाराम अँड रामदास. लिव इन शिवाजीज टाईम. म्हणजे दोन महान संत कुठं कधी जन्माला आले? शिवाजीज टाईम. म्हणजे शिवाजी महाराजाच्या टाईममध्ये हे होते. म्हणजे शिवाजीचे हे काय? समकालीन आहेत. शिवाजी महाराजांचे समकालीन. तुकाराम केम फ्रॉम देहू. तुकाराम महाराज कुठून आले होते? देहूमधून. कुठे आहे देहू? नियर पुणे. देहू नावाचं गाव आहे नियर पुणे. ही ओन अ फार्म. म्हणजे त्यांच्याकडे शेती होती. अँड ऑल्सो ग्रोसरी शॉप. ग्रोसरी शॉप म्हणजे आपलं साधं दुकान असतं ना, किराणा मालाचं दुकान.
दुकान. हिज फादर, फोरफादर म्हणजे वडिलोपार्जित, म्हणजे वडील, त्यांचे वडील, वडिलांचे वडील, असा त्यांचा वडिलोपार्जित. यूज टू लेंड मनी टू नीडी पीपल, म्हणजे गरजूंना ते काय करत होते, मनी उधार देत होते, लेंड करत होते. म्हणजे त्यांचा काय था, व्याजाचा धंदा होता, सावकारीचा धंदा म्हणत त्याला. बट आता काय केलं ते बघू तुकाराम महाराजांनी. बट तुकाराम ड्रॉन इन द रिवर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर ही हॅड. म्हणजे तुकाराम महाराजांनी काय केलं, त्यांच्याकडे जेवढे काही लोन रेकॉर्डचे पेपर होते ते काय केले, हे इंद्रायणी नदीत बुडवून टाकले. दज गिविंग रिलीफ टू मेनी, म्हणजे याच्यामुळं काय झाला, बऱ्याच लोकांना काय झाला, फायदा झाला. रिलीफ म्हणजे फायदा झाला, आराम मिळाला. ही वुड गो टू द नेबरिंग हिल. नेबरिंग हिल म्हणजे त्यांच्या गावाच्या बाजूची टेकडी. हिल म्हणजे असते टेकडी. अँड सिंग सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड विठ्ठल. आणि ते काय करत होते, तिकडे जाऊन त्याच्या देवांच्या म्हणजे विठ्ठलाच्या स्तुतीपर गाणे गात होते. ऑन द 11th डे ऑफ एकादशी ऑफ मंथ आषाढ अँड कार्तिक ही वुड गो टू पंढरपूर. ते काय होते, आषाढी आणि कार्तिक एकादशीला ते काय करत होते, पंढरपूरला जात होते. ही ब्रोट डिवोशनल सॉंग्स. ही ब्रोट डिवोशनल सॉंग्स, त्याला काय म्हणत होते, अभंग. अँड परफॉर्म कीर्तन. कीर्तन म्हणजे आपण झाला ना, नामदेव पण महाराज पण कीर्तन करत होते, भजन कीर्तन है ना. थाउजंड्स फ्लॉक टू लिसन हिम, म्हणजे हजारोचा लोकसंख्येने लोक तिथे येत होते. शिवाजी महाराज ऑल्सो अटेंडेड इज कीर्तन, म्हणजे शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचं कीर्तन ऐकलं होतं. संत तुकाराम प्रीच टू द पीपल अबाउट व्हर्च्यू ऑफ पिटी, फॉरगिवनेस अँड पीस ऑफ माइंड. शिवाजी महाराज कशाबद्दल शिकवत होते, कोणकोणत्या सद्गुणाबद्दल. दयाळा. पिटी म्हणजे दया. पिटी म्हणजे काय होते, दया. दया दारुगडवाला दया नाही, हा दया. फॉरगिवनेस क्षमा. शांती. पीस ऑफ माइंड म्हणजे शांती. ठीक आहे. कशाबद्दल शिकवत होते ते, दया, क्षमा आणि शांती. He also gave them the message of equality, म्हणजे समानताचा मेसेज पण दिला. He alone is a saint and God dwell with him who called the weak and the downtrodden as his own. आता हे जे ॲक्च्युली आहे वाक्य, हे जे आहे ना, हे वाक्य आहे एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. कसा आहे अभंग माहीत आहे काय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जिजो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे काय म्हणते, याचा अर्थ कसा होते की जे रंजले गांजले आहे म्हणजे डाऊन ट्रोडन, जे डाऊन ट्रोडन अँड वीक आहेत,
द वीक अँड डाऊन ट्रोडन, जे रजले गांजलेले लोक आहेत त्यांना जो आपले म्हणतो, हिज ओन, जो त्यांना आपले म्हणतो आणि त्याला काय म्हणावं, संत म्हणावं. आणि देव तिथंच असतो. कुठं असतो असा याचा अर्थ आहे. ही इम्प्रेस दिस ट्रूथ ऑन द माइंड ऑफ पीपल, हे सत्य त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवलं. ही मेड देम थिंक, लोकांना त्यांनी विचार करायला भाग पडलं. पीपल ॲक्सेप्टेड हिम ॲज people accepted him as a great religious leader and showered their praise on him. लोकांनी काय केलं, त्यांना ग्रेट स्पिरिच्युअल लीडर म्हणून मान्यता दिली, त्यांना आपलंसं केलं अँड त्यांची स्तुती केली. इवन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग, अजून पण आपण महाराष्ट्रात लोकांना पाहतो काय म्हणताना, ज्ञानबा तुकाराम. काय म्हणताना पाहतो आपण, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं म्हणताना आपण पाहतो. द नेम ऑफ टू ग्रेट संत. ज्ञानबा म्हणजे कोण, संत ज्ञानेश्वर. ज्ञानबा म्हणजे कोण, संत ज्ञानेश्वर. अँड तुकाराम म्हणजे कोण, तुकाराम महाराज. तुकाराम गाथा इज रेड इन एव्हरी हाऊस होल्ड, म्हणजे आता घरोघरी तुकाराम गाथा वाचल्या जाते. आता बघू समर्थ रामदास. समर्थ रामदास. At the same time, the hill and valleys of Maharashtra were filled with echoes of Jai Jai Raghuveer Samarth, Glory to the Great Rama. म्हणजे याच काळात काय होती की महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात काय आवाज येत होते, जय जय रघुवीर समर्थ. काय आवाज येत होता, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे महाराष्ट्राच्या दरेखोऱ्यात कडेकपारीत काय आवाज येत होता, जय जय रघुवीर समर्थ. हे काय याचा अर्थ काय होतं की रामाचा जय जयकार असो. अँड इन्व्होकेशन कॉन्स्टंटली ऑन द लिप्स ऑफ ग्रेट संत रामदास. आणि असा आवाज कुठून येत होता, रामदासांच्या मुखातून. अशी गर्जना कुठून येत होती, इन्व्होकेशन म्हणजे गर्जना कॉन्स्टंटली कुठून, रामदासाच्या मुखातून. रामदास वॉज बॉर्न ॲट जाम ऑन अ बँक ऑफ गोदावरी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात जन्म कोणत्या गावी झाला, जांब या गावी झाला. कोणत्या गावी, जांब. हे गाव कुठं आहे, बँक ऑफ द गोदावरी, गोदावरी नदीच्या काठावर. इन कुठं आहे, मराठवाडा. आणि कोणत्या दिवशी झाला, हिज बर्थडे फॉल ऑन रामनवमी. जन्म झाला रामनवमीच्या दिवशी. द डे ऑन विच द ग्रेट हिरो रामा वॉज बॉर्न. रामनवमी म्हणजे काय, ज्या दिवशी रामाचा जन्म झाला होता. राम जन्माच्या दिवशीच रामदास स्वामींचा जन्म झाला. नारायण वॉज हिज रिअल नेम. त्यांचं खरं नाव काय होतं, नारायण. बट ही प्रिफर टू कॉल हिमसेल्फ रामदास. पण ते स्वतःला काय म्हणून घेत, रामदास. रामदास म्हणजे काय, सर्वंट ऑफ रामा, रामाची सेवा करणारा रामा, रामाचा दास म्हणजे कोण, रामदास. थ्रू हिज ग्रेट बुक दासबोध ही टॉट मेन द वे ऑफ गुड लाईफ.
त्यांनी काय दासबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्याच्यात काय शिकवलं त्यांनी, चांगलं लाईफ, गुड लाईफ कसं जगायचं. थ्रू हिज मनाचे श्लोक, स्टॅन्झा ॲड्रेस टू मनाचे श्लोक म्हणजे स्टॅन्झा इन द माइंड. स्टॅन्झा म्हणजे श्लोक. ही गेव पीपल लेसन इन गुड थॉट अँड गुड कंडक्ट. त्याच्यातून काय केलं, गुड थॉट म्हणजे सद्विचार अँड गुड कंडक्ट म्हणजे सद्वर्तन यांची काय केली त्यांनी शिकवणूक दिली. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ स्ट्रेंथ, त्यांनी काय केलं, शक्तीची उपासना केली, शक्तीची बलोपासना. ही रेज द टेम्पल ऑफ हनुमान द गॉड ऑफ स्ट्रेंथ, त्यांनी काय केले की हनुमानाची मंदिरे बांधली. ही एक्झॉर्टेड पीपल टू बी स्ट्रॉंग अँड टोल्ड देम ऑफ द पॉवर दॅट रेसाइड्स इन द युनायटेड पीपल. काय केलं त्यांनी लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की एकीचं काय बळ असते, एकीचे बळ मिळते फळ. ही टॉट देम टू ऑर्गनाइज देमसेल्फ, म्हणजे त्यांनी काय केलं, ऑर्गनाईज करायचं देमसेल्फ म्हणजे लोकांना काय केलं, चळवळीचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांना एकत्र यायला सांगितलं. अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस, दिस गेव करेज टू द पीपल. त्यांना काय केलं, इनजस्टिस म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढायला सांगितलं आणि हे काय केलं, यामुळे लोकांना सामर्थ्य, साहस भेटलं. द वर्क ऑफ सेंट ब्रॉट अबाउट अ ग्रेट अवेकिंग अमंग पीपल. या सगळ्या संतांच्या कार्यामुळं काय झालं, लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. रिलिजन once again become a thing to be respected and spirit of self reliance. म्हणजे लोकांना काय झालं की रिस्पेक्टची आणि स्वयंपूर्तीची भावना त्यातून काय झालं निर्माण झाली. पीपल रिगेन द लॉस्ट कॉन्फिडन्स, त्यांनी रिगेन केला लॉस्ट कॉन्फिडन्स, जो त्यांचा आत्मविश्वास ढासळला होता तो त्यांनी पुन्हा प्राप्त केला. दिस ग्रेट अवेकिंग अमंग द पीपल ब्रॉट अबाउट बाय द सेंट हेल्प शिवाजी इन हिज फाईट फॉर स्वराज. आणि ह्या प्रकारची जे ग्रेट काम आहे म्हणजे ग्रेट अवेकिंग आहे, जी जागृती निर्माण केली त्यांनी, त्याचा काय शिवाजी महाराजांना त्यांच्या कामी उपयोग झाला. अशा रीतीनं हा पाठाचा संपला.